नमस्कार. माझ्या चॅनलचं नाव आहे गावाकडचे नेचर. तर गावाकडचे नेचरमध्ये मी व्हिडिओ बनवली आहे कोरपडीची फुले. तर गावाकडे गेलेली ना मी, तर मला कोरपडीचे फुलं आलेले दिसले कोरपडीला, तर मग मी त्याची व्हिडिओ बनवलेली आहे. तर कोरपडीला फुलं कधी येतात? 5-6 वर्षाची कोरपड झाली ना तर फुलं येतात. तर माझी कोरपड 2018 पासून लावलेली आहे. तर 5-7 वर्ष झालेली आहे. तर त्याला फुलं आलेली आहेत. आणि फुलांचा उपयोग, फुलं आहे ना सुकवायचे आणि त्याची पावडर बनवून मुलतानी मातीमध्ये टाकून चेहऱ्याला लावायची. तर त्याने चेहरा चांगला राहतो, चेहऱ्याला चांगले असतात. आणि आपल्या आजूबाजूचं वातावरण पण पॉझिटिव्ह एनर्जीने भरलेलं असतं. कोरपडीने पण आणि कोरपडीच्या फुलांनी अजून भरले. कोरपडीला पावसाळ्यामध्ये फुलं येतात. तर अजून आपण कोरपडी चेहऱ्याला लावू शकतो, परत पायाच्या टाचांना लावू शकतो. तसंच आपण घरामध्ये कुठं ठेवलं तर त्याची पॉझिटिव्ह एनर्जी चांगली असते, आपल्या घरासाठी चांगलं असतं. आणि कुणी असं दरवाजाला पण लावून ठेवतं. तर मी पण गावच्या दरवाजाला लावून ठेवलेलं. तर पुढं तुम्हाला दिसेलच. मी कोरपडीच्या फुलांची व्हिडिओ बनवलेली आहे, तुम्ही बघा आणि पूर्ण बघा, लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा माझं चॅनल. तर मी कोरपडीचा एक अनुभव तुम्हाला मी शेअर करत आहे. माझा स्वतःचा अनुभव आहे कोरपडीचा. तर गावाला आपण जातो किंवा घरामध्ये पण आपल्या पायाला भेगा पडतात आणि भेगा पडून आहे ना आपले गुडघे पण दुखतात, पाय पण दुखतात. तर ते कशाने दुखतात? तर ते भेगांमध्ये आहे ना माती जाते, माती जाऊन आहे ना ते दुखायला लागतात पाय. तर त्यावेळेला आहे ना कोरपड लावली ना 3-4 दिवस सलग कोरपड लावून झोपायचं. कोरपडीचं ते गर असतो ना तो चोळून द्यायचा, फक्त सॉक्स घालून झोपायचं. तर 4 दिवस केलं ना की पाय दुखणं, टाचांमधल्या भेगा पण पाय मऊ होऊन जातात. आणि कुणाला आहे ना आतमध्ये टाचेच्या आतमध्ये जो पॉईंट असतो ना तो दुखतो. म्हणजे माझा पण तोच दुखत होता. तर बाहेर डॉक्टरकडे गेलेले असते तर डॉक्टरांनी इंजेक्शन दिलं असतं, गोळ्या दिल्या असत्या. पण मग मी काय केलं की कोरपड लावली. तर कोरपड लावल्यामुळे आहे ना म्हणजे बरेच वर्ष झाले असतील, मला आठवत नाही. तर तो पॉईंट दुखायचा पण बंद झाला, जिथं आपला पाय पडतो ना टाचेवरती. तर तो पॉईंट दुखायचा पण बंद झाला आणि डॉक्टरकडे जायची गरज नाही लागली, काहीच नाही लागली. तर तेव्हापासून आजपर्यंत ते माझं दुखणं दुखलंच नाही. तर कोरपडीचा असा उपयोग आहे, तो मी तुमच्यासोबत शेअर. नमस्कार, तुम्ही बघत आहात कोरपडीच्या फुलांची व्हिडिओ. तर हे कोरपडीचं झाड आहे, 7 वर्षाचं झाड झालेले आहेत सगळे ते छोटे. हे तर मूळ बाजूला, शेंडा बाजूला आणि मध्ये थोडंसं मातीला टेकलेलं आहे, तर पण पुढे हिरवी कोरपड आलेली आहे. तर हे आहे कोरपडीचे फुलं. ते स्टिक येते, एक स्टिकने वरती जाऊन त्याला फुलं येतात. त्याचा खूप उपयोग आहे. कोरपडीच्या फुलांचा पण उपयोग आहे, कोरपडीचा पण उपयोग आहे. तर माझी आजी आहे ना, ते पोटामध्ये वायुगोळा यायचा ना, तर ते कोरपडीचं जाड पान असतं ना, त्याचं वरचं साल काढून ते चौकोनी आतला गर असतो ना ते गिळून घ्यायची. असं मी लहान असताना बघितलेलं आहे. आता ही दुसरी कोरपड आहे, माझीचे घराला लावलेली होती, आहे तिथं लावलेली. तर तिला पण फूल आलेलं आहे. मातीची साथ नाही, पाण्याची साथ नाही, तरी पण ते फुललेलं आहे. म्हणजे प्रतिकूल परिस्थितीमध्ये पण त्याने फुल न सोडलं नाही. प्रतिकूल परिस्थितीमध्ये पण कोरपडीचं फूल मस्त छानपैकी फुललेलं आहे. पाणी जमिनीचा आधार नसताना फुललेली कोरपड. तर किती सुंदर दिसतं ते. त्याची स्टिक पण अशी वाकडी होऊन सरळ झालेली परत.
आणि किती छान दिसतं. त्याला मी पाणी पण नव्हतं कधी घातलं, म्हणजे टाकलं पण नव्हतं वरून खालून कुठून, आणि माती पण नाही. तर मी असंच ठेवून दिलेलं तिथं, मला मोठं मिळालं म्हणून. तर ते असं फुललेलं आहे. तर कोणतीही परिस्थिती आली तरी पण खचून न जाता अशा ह्या फुलासारखं कोरपडी कशी फुलली आहे, तर असं आपण फुलणं सोडायचं नाही. तर अशा प्रकारे मी तुम्हाला कोरपडीचे फुलं आणि कोरपड दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. लाईक, कमेंट, शेअर करा. थँक्यू व्हेरी मच. बाय.